आता डिजिटल युग आहे. म्हणजे फोन तर आपल्याला कधी ना कधी त्यांच्याकडे द्यावाच लागेल. मग आयडियल एज कोणती आहे स्क्रीनसमोर मुलांना एक्सपोज करण्याची? आयडियल एज अशी आहे, की हं, हं. व्हेन द चाइल्ड स्वतःवर नियंत्रित करू शकतो, की मी एवढंच वापरणार. हं. तुम्हाला मत द्यायचं आयडियल एज काय आहे? 18. का? कारण असं असं अशी कल्पना आहे, की हं, 18 वर्षापर्यंत तुम्हाला विचार कसा करावा, माझ्यासाठी कोण बरं असेल, कोण नसेल, कोणाला मत द्यावं, नाही द्यावं, ही विचार करण्याची तुमची क्षमता आलेली आहे, हं. असं गृहीत धरतो आपण. गाडी चालवायचं एज काय? लायसन्स 18. 18. कारण बाय दॅट टाईम यू आर केपेबल. तेव्हा मोबाईलसाठी तुम्ही केपेबल कधी आहात? हं, की उदाहरण सांगतो तुम्हाला. मूल मोबाईलवर आहे. आई म्हणते, "बाबा इकडे ये, अभ्यासाला बस किंवा जेवायला बस." हं, तो नाहीच म्हणेल. दोनदा म्हणते, तिसऱ्यांदा साधारणतः म्हटल्यावर तो नाराज का नाही, पण नाराजगीने येऊन त्याने बस, "अरे काय आई काहीतरी" आणि फोन ठेवतो आणि येतो. हं, त्याला 15 वेळा तुम्हाला हाक मारावी लागते, हं. आरडाओरडा करावा लागतो, मारामारी करावी लागते आणि तरीसुद्धा तो येत नसेल, तर धिस इज ॲडिक्शन. अच्छा. सो यू हॅव टू जज बाय दिस ॲट हं, व्हॉट एज, कुठल्या वयावर मूल स्वतः नियंत्रित करू शकतो, की हं, आईने जर सांगितलं आता मोबाईल ठेव, तर मी ठेवेन. हं. डेफिनेटली 3-4 वर्षापर्यंत होऊ शकत नाही. हो. म्हणून 3-4 वर्षापर्यंत तुम्ही नियंत्रित ठेवलं पाहिजे. 4-5 वर्षानंतर जेव्हा तुम्ही मोबाईल देता, तेव्हा तुम्ही लिमिट्स सेट केले पाहिजे, नियम सेट केले पाहिजे, की हे बघ, तुला संध्याकाळी 4 ते 4:30 मी टीव्ही लावून देईन. हं, पण त्याच्यावर काय लावणार ते मी ठरवेन, म्हणजे आई. हं, तुला बघायला मिळेल, पण किती वेळ आणि कसं काय बघायचं मी ठरवणार. मोबाईल तुला हवा आहे ना, चला 15 मिनिटं, पण ते डिफाईन केलं पाहिजे. 5 ते 5:15. हं, का असं केलं पाहिजे? कारण देन इट इज इझियर टू सेट लिमिट्स विथ द चाइल्ड अंडरस्टँड्स. हं, हं. थोडा वेळ बघ. थोडा वेळ म्हणजे किती वेळ? किती वेळ? हं. तुम्ही म्हणाल थोडा वेळ म्हणजे 15 मिनिटं. तो म्हणेल थोडा वेळ म्हणजे 15 तास. हां. तेव्हा तुम्हाला स्पेसिफिकली सांगावं लागतं. आणि म्हणून आम्ही पालकाला सांगतो, फक्त मोबाईल कंट्रोल करायला जाऊ नका. हं, हं, तुम्ही मुलाच्या ओव्हरऑल दिवसाचा एक टाईम टेबल बनवा, त्याचं वेळापत्रक बनवा. त्याच्यात मोबाईल टाईम टाकायचा असेल तर टाका. पण फक्त तुम्ही मोबाईल टाईम जर कंट्रोल करायला गेला तर भांडणं होणार. हं, हं, पण त्याने म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्याच्यात अभ्यासही आला, फुटबॉलही आला, घरात इतर टाईमपाससुद्धा आला, हं, जेवणाचा वेळ आला. जर सर्व गोष्टी तुम्ही एक नियंत्रित करू शकलात, बघा 100% होत नाही, आपण काय मशीन नाहीत. हं, पण एक निदान त्या मुलाला एक ब्रेनमध्ये एक अंडरस्टँडिंग यायला लागते, की प्रत्येक गोष्ट करू शकतो, हं. पण कधी करायची आणि कितपत करायची त्याचं नियंत्रण ब्रेनमध्ये यावं लागतं. अच्छा. आणि हे जेव्हा तुम्हाला आता एखाद्या मुलाला हे 7 वर्षापर्यंत जमणार नाही. हां, हां. एखाद्या मुलाला 5 वर्षापर्यंत जमेल. हं, पण कॉमन फॅक्टर काय? हे घडवून आणावं लागतं. हं, हं, तेव्हा पालकाने हे बघितलं पाहिजे, की माझ्या मुलाचं नियंत्रण किती आहे? हं, नियंत्रण क्षमता किती आहे? 1-2दा सांगितल्यावर नाही ऐकत, तिसऱ्यांदा कमीत कमी सांगितल्यावर ऐकतो. हं, जर तुम्हाला लक्षात आलं, की हे 3-4 वेळा सांगून सुद्धा होत हं, नाहीये, हं, देन यू हॅव टू टेक ॲक्शन. मग तुम्ही ते त्याच्या हातात देऊ शकत नाही. हं. दिस इज जस्ट लाइक अल्कोहल. अच्छा. एक पेग पियत असेल कुणी, हं, तर आपण सायन्समध्ये पण बऱ्याच ठिकाणी असं प्रूव्ह केलेलं आहे, की एक पेग जर पियत असेल माणूस रोज हं, नियंत्रितपणे, तर कदाचित तो शरीराला हानिकारक नसेल, बेटर पण असेल. हं, हं, पण प्रॉब्लेम काय? तो एक पेग कधी एक पेगवर राहत नाही ना, तो 2 हं, पेग होतात, मग 3. सिगारेटीचं तसं आहे, 1 सिगारेट मग 2 सिगारेट. तर विचएव्हर थिंग इज ॲडिक्टिंग, हं, हं. ती प्रमाणात ठेवणं अवघड असतं. कंट्रोल ठेवणं. कंट्रोल ठेवणं हं, आणि मुलांना तर ते पॉसिबलच नाही आहे. म्हणून हे पालकांनी ती एक व्यवस्था, एक शिस्त मांडली पाहिजे आणि त्या शिस्तीत, त्या पद्धतीत जर मुलं व्यवस्थित मॅनेज करू शकली, तर हं, तुम्ही नक्की देऊ शकता. हं. कुठलीच गोष्ट बाय इटसेल्फ वाईट नसते. त्याच्यावर तुमचं नियंत्रण किती आहे, ती गोष्ट तुम्हाला नियंत्रित करते की तुम्ही नियंत्रित करू शकता, हे कळणं जरुरी आहे.